चित्रदुर्ग इथे एसटी चालकासह महामंडळाच्या गाडीस काळं फासण्यात आलंय। या प्रकरणी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेची घटना घडलेली आहे। डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्यावर डॉक्टर आनंद पवार यांच्यासह मारहाण करण्याचा आरोप आहे। या प्रकरणामध्ये दादागिरीचा दावा केला जातोय। डोंबिवलीतील 7 गुंतवणूकदारांना 71 लाख रुपयांचा गंडा पडलाय। फसवणूक टोळीच्या शोधासाठी पोलिसांची तपासणी सुरू झाली आहे। म्हाडा समिती स्थापन समितीकडून 27 फेब्रुवारीला 11 अर्जदारांची सुनावणी होणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या आदेशानुसार ही सुनावणी म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावर होणार आहे। ओव्हरलोड वाहनांमुळे उड्डाणपूल खचलाय आणि या घटनेच्या चौकशीत ओव्हरलोड वाहनांचा मुद्दा आता समोर आलेला आहे। उड्डाणपूल दुरुस्तीचं काम 10 दिवसात पूर्ण होणार आहे। सरकारी योजनांमधून जीबीएस रुग्णांसाठी उपचार खर्च वाढलाय। आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनांमधून मदत मिळणार नाही असा स्पष्ट निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलाय। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांच्या स्वॅब विष्ठा नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत। पशुसंवर्धन विभाग आतापासूनच ऍक्शन मोडवर आहे। शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 32 वर्षीय रुग्णाचा जीबीएस मुळे मृत्यू झालाय। जीबीएस मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। पुणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने 300 मांजरींचं स्थलांतर करण्यात आलंय। फ्लॅट मालक रिंकू भारद्वाज यांना 3 नोटीस देण्यात आल्या। वसई धान्य पुरवठा विभागाने महिला बचत गटाच्या 3 दुकानांवर रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली। संबंधित दुकानदारांवर तात्काळ कार्यवाही सुरू आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।